बऱ्याच वेळा मला इथे सातारा मेगा फूड पार्क चा बोर्ड दिसतो, तर माझी बरीच वेळा अशी इच्छा झाली की इथे जाऊन बघावं नक्की काय आहे आतमध्ये. तर आपण आज बघणार आहे की आतमध्ये काय आहे. बघू शकता हा रस्ता कसा आहे, एकदम MIDC टाईप आहे. पुढे गेल्यानंतर काय दिसतंय का, मेगा फूड पार्क लिहिलेलं आहे इथे. पहिल्यांदाच इथे आलोय साताराच असून. हा पहिलाच बोर्ड मला दिसलाय, काय तो वेगानिस्ट फूड काहीतरी आहे, पण काहीच हालचाल दिसत नाही इथे. एकच गाडी दिसते लावलेली आणि शटर वगैरे सगळे बंद आहेत. काहीच नाही यायचंय, काहीच दिसत नाही. पलीकडे तो धोरांडा दिसतोय, तो आपला अजिंक्यदरा साखर कारखाना आहे. बाकी तर इथे काहीच दिसतच नाही, म्हणजे कंपनी वगैरे असं मेगा फूड पार्क वगैरे असं काही दिसायला मार्ग नाही इथे. अजूनही काही नाही, पूर्ण डोंगरच दिसतोय मला तर इथे. तशी एक गाडी दिसते, पण ते पण काहीच नाही आहे. पाहू शकता मेगा फूड पार्कमध्ये काही मला तर कंपनी वगैरे एखादी दिसेल अशी अपेक्षा होती, काही दिसत नाहीये. पूर्ण आता डोंगरावर आलेलं आहे. अतिशय सुनसान आहे, इकडे काहीच नाही. बघू शकता मी कोणत्या तरी डोंगरावर चाललेलो आहे असं दिसतंय. ते अजून पण बोर्ड दिसतोय मला, सातारा मेगा फूड पार्क पुढे आहे म्हणून. बघूया, झेंडे वगैरे दिसत आहेत काहीतरी. बरंच पुढे आल्यानंतर ऑल फन म्हणून काहीतरी बोर्ड दिसतोय. बापरे, काय आहे नक्की ते आलेलं आहे. आपण इथे बोर्ड दिसतोय मला मेगा फूड पार्कचा, आणि आहे इथे काहीतरी बरं का, वेलकम टू मेगा फूड पार्क. माझी शंका तर दूर झाली का, मला वाटलं होतं इथे काही नाही असं. ते आहे. तर आपण आता परत निघालेलो आहे, कारण आपण काही परमिशन वगैरे घेतलेली नाही. तर पुढच्या वेळी नक्की आतमध्ये जाऊया आपण, बघूया काय आहे आतमध्ये, पण कंपनी वगैरे आहे की नाही काय. तिथे आता सध्या तर वेअर हाऊसेस, कोल्ड स्टोरेज वगैरे दिसत आहे. नक्की काय आहे, कोणत्या कंपन्या आहेत ते आपण नंतर माहिती काढून सांगेन मी तुम्हाला डिटेल्स. बाय.